शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील। आज आपण खरबूज आणि टरबूज पिकात पॉलिनेशनच्या प्रक्रिया कशा पद्धतीने होतात ते आपण आज या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे नर फुले आणि हे मादी फुले। तर शेतकरी मित्रांनो, मधमाशी ह्या नर फुलाचे परागकण शोषून ह्या मादी फुलात ट्रान्सफर करते। त्यानुसार चांगल्या पद्धतीने पॉलिनेशन होते। म्हणजे पॉलिनेशन चांगल्या पद्धतीने झाले तुमची अशा पद्धतीने म्हणजे फ्रूट लागण्यास चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते। शेतकरी मित्रांनो, तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी नसेल तर तुम्ही मग म्हणजे मधमाशीचं प्रमाण कमी असेल किंवा त्या प्लॉटमध्ये प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने होत नाही तर तुम्ही मग हँडेड पॉलिनेशन प्रक्रियासुद्धा करू शकतात। ही नर फूल याचे हे काढून ते तुम्ही ह्या इथं रब करू शकतात। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तिथं रब करू शकता आणि त्या पद्धतीने पॉलिनेशन करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओतील माहिती कशी वाटली तसं टरबूज आणि खरबूज पिकातील शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। भेटू पुढील नवीन व्हिडिओ, तोपर्यंत राम राम।